प्राध्यापक शेषराव मोरे. अवघ्या महाराष्ट्राने ज्यांच्या ज्ञानसाधनेपुढे आणि इतिहासाच्या सखोल अभ्यासापुढे कृतज्ञ आदराने नतमस्तक व्हावे असे एक अत्यंत थोर नि महनीय व्यक्तिमत्व केवळ नांदेड नगरीच्याच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या वैचारिक विश्वातील परमादरणीय विचारवंत प्राचार्य नरहर कुरुंदकर यांच्या परंपरेतीलच प्राध्यापक शेषराव मोरे हे एक नाव. अशा या साक्षेपी विचारवंताच्या जीवन आणि लेखन प्रवासाचा घेतलेला वेध म्हणजेच प्रस्तुत माहितीपट दिव्यत्वाची जेथ प्रतीती. शेषराव मोरे हे दिनांक 17 ऑगस्ट 1948 ला वतनदार पाटलाच्या शेतकरी कुटुंबात जन्मलेले. कोणी निंदो अथवा वंदो या आपल्या लेखात ते म्हणतात, माझ्या जीवनातील पहिली समाधानाची गोष्ट म्हणजे एक मोठी घटनाच आहे. नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील जांब या माझ्या जन्मगावात 1949 ला स्थापन झालेली मॅट्रिक पर्यंतची नीतिनिकेतन या नावाच्या संस्थेची शाळा होती. अभिमान वाटावा असे शिक्षक होते. माझे वडील गावचे वतनदार पोलीस पाटील. त्यांचा अतिशय धाक होता. लहान मोठ्या चुकांसाठी वडिलांकडून मला बेदम मार मिळे. वडील शेतीची प्रचंड कामे करायला लावायचे. त्यामुळे अभ्यासाला वेळ मिळायचा नाही. त्यातून वाचण्यासाठी आणि शिक्षणासाठी मी मॅट्रिकच्या अगदी सुरुवातीलाच वडील भावाच्या आणि गुरुजींच्या मदतीने गाव सोडून पळून गेलो. देगलूर या तालुक्याच्या गावी एका खोलीत राहून अभ्यास केला. जेवणासाठी खानावळ आणि पुस्तके आणण्यासाठी वाचनालयात जाण्याशिवाय मी घराबाहेर पडतच नसे. तेव्हापासून 16 तास अभ्यास करायची जी सवय लागली ती नंतर सुटली नाही. मॅट्रिकला नांदेड जिल्ह्यातून दुसरा क्रमांक आल्याचा निकाल आल्यावर शाळेतील गुरुजींना आणि जांबकरांना किती आनंद झाला म्हणून सांगावा. पण ही बातमी ऐकून वडिलांच्या रागात मात्र किंचितही फरक पडला नव्हता. गणित हा शेषरावांचा हातखंडा विषय असला तरी त्यांचा ओढा सामाजिक शास्त्रांकडे होता. इयत्ता 9वीत असताना त्यांनी नांदेड येथील थोर विचारवंत प्राध्यापक नरहर कुरुंदकर यांचं भाषण ऐकलं होतं. गुरुवर्य कुरुंदकरांच्या व्यक्तिमत्वाने आणि विचारांनी शेषराव मोहित झाले होते. मॅट्रिक नंतर कुरुंदकर प्राध्यापक असलेल्या नांदेड येथील पीपल्स कॉलेजात प्रवेश घेऊन इतिहास आणि समाजशास्त्र हे विषय घेण्याची आणि सामाजिक शास्त्रांचे प्राध्यापक होण्याची त्यांची इच्छा होती. परंतु शिक्षणाची सोय होण्यासाठी शेषरावांना नांदेड येथीलच यशवंत महाविद्यालयात विज्ञान शाखेला प्रवेश घ्यावा लागला. त्या कॉलेजच्या प्राचार्यांनी राहण्या खाण्यापासून शिक्षणाची व्यवस्था लावून दिली. त्यानंतर त्यांचं औरंगाबाद येथील अभियांत्रिकीचं 4 वर्षांचं शिक्षणही त्या प्राचार्यांच्याच मदतीने पूर्ण झालं. आर्थिक परिस्थितीमुळे नाईलाजानं हे सर्व शिक्षण मनाविरुद्ध घ्यावं लागलं आणि त्यांना अभियांत्रिकीचं पदवीधर व प्राध्यापक व्हावं लागलं. शेषराव नरहर कुरुंदकरांच्या विषयी म्हणतात की कुरुंदकरांच्या तर्कशुद्ध व तर्ककठोर अशा विचार करण्याच्या पद्धतीचा माझ्यावर झालेला परिणाम सावरकर समजून घेण्यासाठी अतिशय उपयोगी पडला. तर्कशुद्ध विचारांती जे निष्कर्ष येतील ते निर्भीडपणे मांडण्याचा धीटपणा आम्ही कुरुंदकरांकडून शिकलो. लग्न झाले तेव्हा शेषराव महाराष्ट्र शासनाच्या बांधकाम विभागात सहाय्यक अभियंता होते. दौरे करून 2 दिवसात आठवड्याचं काम केलं की 5 दिवस अभ्यासासाठी मोकळे असं कामाचं स्वरूप. तो वेळ त्यांनी दादर इथल्या सावरकर सदनातील हजारो पत्रांचा आणि 1923 पासूनच्या वृत्तपत्रीय कात्रणांचा अभ्यास करण्यासाठी वापरला. शिवाय मुंबई येथील समृद्ध ग्रंथालयातील ग्रंथ
इतर अभ्यासासाठी मिळत असत. प्रश्न केवळ सावरकरांच्या अभ्यासाचाही नव्हता, तर एकूण धार्मिक, सामाजिक, राजकीय वास्तव आणि महत्त्वाचे राष्ट्रीय प्रश्न समजून घेण्याचा आणि विविध राष्ट्रीय नेत्यांच्या अभ्यासाचाही होता. त्यासाठी स्थिर नोकरी पाहिजे होती. 4.5 वर्षांनंतर शेषरावांनी अभियंत्याची नोकरी सोडून दिली आणि सप्टेंबर 1976ला ते तंत्रशिक्षण विभागात इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग या विषयाचे अधिव्याख्याता म्हणून नांदेड इथल्या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये रुजू झाले. अभियांत्रिकीच्या अध्यापन काळात दिवसाकाठी सरासरी 7-8 तासांपेक्षा अधिक वेळ सामाजिक शास्त्रांच्या अभ्यासासाठी देणे शक्य होत नसल्यामुळे 20 वर्ष पूर्ण होताच वर्ष 1994 मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेऊन शेषरावांनी या अभ्यासाला पूर्णतः वाहून घेतलं. तीव्र बुद्धिवादी जीवनदृष्टी, तर्कशुद्ध विचार, अभियांत्रिकी आणि कायद्याच्या अभ्यासामुळे आलेला काटेकोरपणा, वास्तवाचं भान, स्वतंत्रपणे विचार करण्याची पद्धत, अभ्यासांती पूर्वीचे निष्कर्ष बदलण्याची तयारी, जे पटलं ते स्पष्टपणे मांडण्याचा निर्भीडपणा आणि हे सारं करण्यामागे समाज व राष्ट्रहिताची तळमळ ही वैशिष्ट्य शेषरावांच्या व्यक्तिमत्वातून व लेखनातून दिसून येतात. त्यांची ग्रंथसंपदा याची साक्ष देणारी आहे. म्हणूनच प्राध्यापक शेषराव मोरे यांच्या लेखणीतून उतरलेल्या ग्रंथसंपदेचा परामर्श आता घेऊ. शेषरावांची ग्रंथलेखन यात्रा चालू झाली ती सावरकर विषयक ग्रंथांच्या लेखनापासून. शाळेत असतानाच शेषरावांचे शिक्षक वैजनाथ माधवराव उप्पे या मराठी आणि इतिहास हे विषय शिकवणाऱ्या गुरुजींनी शेषरावांना सावरकर अभ्यासाची प्रेरणा आणि दिशा दर्शविली होती. ते लिंगायत समाजाचे होते. सावरकरांच्या विचार प्रभावामुळे उप्पे गुरुजी कडवे जात्युच्छेदक, प्रखर विज्ञाननिष्ठ आणि जाज्वल्य राष्ट्रवादी बनलेले होते. महात्मा फुले, शाहू महाराज, सावरकर व आंबेडकर अशी समाजक्रांतिकारकांची परंपरा ते मानित असत. सावरकरांना विसरून या देशाची उन्नती कधीही होणार नाही, म्हणून त्यांचा अभ्यास केला पाहिजे असे ते विद्यार्थ्यांना सांगत. त्यांचे हे संस्कार शेषरावांवर झाले. शेषराव म्हणतात, मी सावरकरांचा अभ्यास करावा हे गुरुजी वगळता अन्य कोणालाही आवडत नसे. इतरांनी सावरकरांविरुद्ध आक्षेप नि प्रश्न उपस्थित करावेत आणि त्यांच्या उत्तरांसाठी मी अधिकाधिक खोलवर सावरकरांचा अभ्यास करीत राहावे असे घडत गेले. सावरकरांविषयी जे आक्षेप घेतले जात आणि त्यांनी प्रत्यक्षात जे विचार मांडले या दोन्हीमध्ये कुठेही मेळ जुळत नव्हता. अशा प्रकारे सावरकरांचा एकूण अभ्यास केल्यानंतर त्यांना सावरकरांविरुद्ध त्यांच्या विरोधकांनी घेतलेल्या आक्षेपांचा प्रतिवाद करण्याची तीव्र निकड जाणवली. तसंच हिंदुत्ववादी, सशस्त्र क्रांतिकारक आणि जाज्वल्य राष्ट्रवादी असलेल्या सावरकरांच्या विचारांचा बुद्धिवादी गाभा वाचकांसमोर आणण्याची आवश्यकताही त्यांना तीव्रतेने जाणवली. या दोन्ही कारणांसाठीच वर्ष 1988 मध्ये सावरकरांचा बुद्धिवाद, एक चिकित्सक अभ्यास हा 560 पृष्ठांचा सावरकरांवरील पहिला ग्रंथ त्यांनी लिहिला. याचीच संक्षिप्त आवृत्ती म्हणजे सावरकरांचा बुद्धिवाद आणि हिंदुत्ववाद हा ग्रंथ होय. या पाठोपाठच त्यांचा पुरावे आणि चिकित्सा याद्वारे सावरकरांच्या समाजक्रांतीचे दर्शन घडवणारा सावरकरांचे समाजकारण, सत्य आणि विपर्यास हा 700 पृष्ठांचा ग्रंथ वर्ष 1992 मध्ये प्रसिद्ध झाला. याचीच संक्षिप्त आवृत्ती म्हणजे सावरकरांच्या समाजक्रांतीचे अंतरंग हा ग्रंथ होय.
वर्ष 1995 मध्ये प्रकाशित झालेला आणि काश्मीर प्रश्न मुळात काय आहे नि तो का सुटत नाही याचे विवेचन करणारा काश्मीर एक शापित नंदनवन हा शेषरावांचा तिसरा ग्रंथ, तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक धोरणातील परिवर्तनाचा वेध घेणारा डॉक्टर आंबेडकरांचे सामाजिक धोरण एक अभ्यास हा वर्ष 1998 मध्ये प्रसिद्ध झालेला त्यांचा चौथा ग्रंथ. ग्रंथलेखन करतानाच शेषरावांनी दिवाळी अंकात आणि विविध नियतकालिकांमध्ये लिहिलेल्या विविध लेखांचे संग्रह हे विचार कलह आणि अप्रियपण या नावाने संकलित केलेले आहेत. वर्ष 2001 मध्ये शेषरावांनी लिहिलेल्या शासन पुरस्कृत मनुवादी पांडुरंग शास्त्री आठवले या पुस्तिकेने महाराष्ट्राच्या वैचारिक क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली. या पुढचा शेषरावांचा अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे त्यांनी केलेला मूळ इस्लामचा सखोल अभ्यास वाचकांपुढे मांडणारा 784 पृष्ठांचा मुस्लिम मनाचा शोध हा ग्रंथ होय. त्याचाच पुढचा भाग म्हणजे आरंभीच्या इस्लाम विजयाचा रोमांचकारी इतिहास आपल्यासमोर उलगडणारा 4 आदर्श खलिफा हा ग्रंथ. 1857चा उठाव हा वस्तुतः ब्रिटिशांविरुद्ध मुस्लिमांनी घोषित केलेला जिहाद होता हे सप्रमाण सिद्ध करणारा शेषरावांचा ग्रंथ म्हणजे 1857चा जिहाद हा होय. त्याच प्रकारे भारताच्या फाळणीकडे पाहण्याचा परंपरागत दृष्टिकोनच बदलून टाकणारा राष्ट्रहिताच्या दृष्टिकोनातून निर्भीडपणे लिहिलेला विचारप्रवर्तक ग्रंथ म्हणजे काँग्रेसने आणि गांधीजींनी अखंड भारत का नाकारला हा आहे. तसेच गांधी हत्येच्या प्रकरणी सावरकरांना अपकीर्त करण्यासाठी चालू असलेल्या अपप्रचार मोहिमेला शेषरावांनी आपल्या वर्ष 2018 मध्ये प्रसिद्ध झालेल्या गांधी हत्या आणि सावरकरांची बदनामी या ग्रंथाद्वारे चपखल प्रत्युत्तर दिलेले आहे. अशा प्रकारे सावरकर विषयक ग्रंथांपासून आरंभ झालेली शेषरावांची ग्रंथलेखन यात्रा आजपर्यंत अव्याहतपणे चालूच आहे. अशा प्रकारे आपल्या लेखनातून अखंडपणे नि अविरतपणे राष्ट्रीय विषय हाताळणाऱ्या शेषरावांची सप्टेंबर 2015 मध्ये अंदमान येथे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळातर्फे भरणाऱ्या 4थ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. त्यावेळी राष्ट्रीय दृष्टिकोनातून तर्कशुद्धतेने स्वतंत्रपणे आणि तटस्थपणे केलेल्या अभ्यासाचा हा सन्मान आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. आपल्या अप्रिय पण सत्य लेखनाचा हा सन्मान आहे असे त्यांनी सांगितले. शेषरावांच्या या ज्ञान साधनेला विविध पुरस्कारांनी आजवर गौरवण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाचा मराठी वाङ्मय निर्मिती पुरस्कार, श्री ग माजगावकर स्मृती पुरस्कार, महाराष्ट्र सेवा संघाचा सु ल गद्रे पुरस्कार, मराठवाडा साहित्य परिषदेचा यशवंतराव चव्हाण पुरस्कार, समग्र वैचारिक लेखनासाठी महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांच्या वतीने दर 4 वर्षांनी दिला जाणारा न र फाटक पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांचा उत्कृष्ट ललितेतर वैचारिक ग्रंथ पुरस्कार, प्रसाद बन वाङ्मय पुरस्कार नांदेड इत्यादी पुरस्कारांनी त्यांच्या ग्रंथलेखनाला सन्मानित करण्यात आले आहे. दुसऱ्या पिढीचे आत्मकथन या ग्रंथात आपल्या 2008 पर्यंतच्या लेखन प्रवासाबद्दल शेषराव लिहितात की मी जे लिहिले ते कुणीतरी लिहायलाच पाहिजे होते. माझ्या बाजूने कोणताही एक विचार गट नसला तरी कित्येक सामान्य वाचक माझ्या लेखनावर लुब्ध आहेत
याचा मला आनंद आहे. मी जे वास्तव मांडले आहे ते समजून घेण्याची गरज पुढील काळात अधिक वाढलेली असेल याची मला खात्री आहे. शेषराव सांगतात की माझी भूमिका कोणाकडून मान्यता वा कोणते पुरस्कार मिळावेत ही नव्हतीच. बुद्धीला प्रामाणिकपणे सत्य वाटेल ते मांडावे या शुद्ध हेतूने मला सावरकरांवर ग्रंथ लिहावे लागले आणि अपरिहार्यपणे त्यांच्या विचारांचा विपर्यास करणाऱ्यांवर नावे घेऊन टीका करावी लागली. हे खरे आहे की काही मोठ्या माणसांचा, मग ते राजकारणी असोत की साहित्यिक, त्यांचा आपल्यावर वरदहस्त असावा, त्यांची कृपा असावी असे मला कधी वाटलेच नाही. ते माझ्या स्वभावातच नाही. महाराष्ट्रात पुरोगामी प्रतिगामी, डावे उजवे अशा दोन छावण्या आहेत याचा लेखन करताना मी कधी विचार सुद्धा केला नाही. ग्रंथ न वाचताच शिक्के मारले जातात हे मला खूप उशिरा कळले. अनेक जण म्हणतात की मी पहिला ग्रंथ सावरकरांवर लिहायला नको होता. माझ्या विचारांना सावरकरांचे नाव चिकटले आणि सारा ब्रह्मघोटाळा झाला. सावरकरांविषयीचे गैरसमज दूर करण्यासाठी मी पुढे आलो नि त्या प्रयत्नात मीही गैरसमजाचा शिकार बनलो. पण जीवनात श्रेयस्कर काय? डावी वा उजवी झापडबंद टोपी घालून पोथीनिष्ठ विचारवंत बनणे, का कोणी वंदो अथवा निंदो असे म्हणत आपल्याला सत्य आणि राष्ट्रहिताचे वाटणारे विचार मुक्तपणे मांडत राहणे? मी तेच करीत आलो आहे आणि त्यासाठीच परमसुखी आहे. अशा प्रकारे अत्यंत बुद्धिवादी, राष्ट्रनिष्ठ आणि निस्पृह विचारवंत असणाऱ्या प्राध्यापक शेषराव मोरे यांच्या अमृत महोत्सवी सन्मान सोहळ्यानिमित्त आम्ही सर्वजण त्यांचे अभिष्ट चिंतन करीत आहोत.